शेरू आपण सगळ्यांनी आईस्क्रीम खायचा. लबाड माणूस एक धर पकड. हे माझी दोघं जण पण टेर उडवतायत. माझा वाफा तुझा वाफा तू बनवायचा. आता उजत घालून पटकन लावता येते. पाणी भरलंय प्लास्टिकला उभारच ना फायदा आहेच नाही. प्लास्टिक गाव टाका. आजचा दिवस आमचा ना खूप भारी होता. म्हणजे सकाळी उठल्यापासनं जे घरातलं वातावरण होतं, कुणालचे बाबा जाम आज सगळ्यांचे टेर खेचत होते. म्हणजे सकाळपासूनच त्यांनी सुरुवात केली होती. अगदी मी आहे, कुणाल आहे, भाग्या, शेरू आहेत. म्हणजे एकदा का ते मजा मस्करी करायला लागले की कोणाला मग ऐकत नाही मग. आणि मग तेच सगळं चालू होतं. आता इथे बघा हे सगळं प्लास्टिक वगैरे लावलेलं आहे ना, तिथे पाणी सगळं तुंबलं होतं. कारण तिकडे बांबूचा सपोर्ट नाही आहे. बांबू इथे कमी लावलेले आहेत. त्याच्यामुळे आता बांबू तोडून आणून तिथे आता लावावे लागणार. मस्ती करायला सुरुवात झाली ना. इकडे या. नालाव जाऊ आता. काय घोसाळीचे हे काय तिराळी नाही ती आहे ती गिलकी आहे. मला माहिती आहे. मग आता सगळ्या ज्याच्या तिथे बघा मोठ जाऊ तिथे बघता. भोपळ्याचं पान बघितलंच तेवढं मोठं पावसात नाही घातले पण घालायचे. भरपूर बघा मस्ती करून झाल्यानंतर आतमध्ये घरात त्यांची मस्ती चाललेली. हां तो बघा वाघ्या गेला ना. काय स्पीडने धावला असेल वाघ्या. त्याला जायचं बाहेर पण शेरूला जायचं नाही आहे. त्याच्यामुळे थांबला तिथेच तो. वाघी नाही आपल्याला आईस्क्रीमच खायचं. चला सगळ्यांनी शेरू आपण आईस्क्रीम खाऊया. आला शेरू आपण सगळ्यांनी आईस्क्रीम खायचा. पण चिकन खायचा. जेवायचं सगळ्यांनी. चला सकाळी चला सगळ्यांनी जेवायला. बघ कसा बसलाय बघ. हा आता मस्ती चालू होणार काय हाय बघ. टोप बघ मोठावाला टोप आहे बघ. कसा तुला ती साय फेकू नका. एक साईडला करून ठेव. बघून घे 2 टोप आहे दुधाची. इकडे आहे बाग्या शेरू. दोघं जण मस्तीच्या ह्याच्यामध्ये आहेत. थांबा दाखवते तुम्हाला. सोड त्याची मान. चला पाणी भरायचं काम चाललंय. टँकर येणार आहे ना त्याच्यामुळे थोडीशी घाई चालली आमची. आणि मग ते समोरचा वाफा करायचा आहे बघा. खणलेला दिसतोय तुम्हाला बघा इथे. ते करायचंय. चले वाघ्या शेरू चला. लबाड माणूस एक धर पकड. समोर आपल्याला भरपूर भेटते. मुलाला भाजी करून खायचा येईल ना. भरपूर भेटतील बघ जा. भरपूर आहेत का. आता मोडायला पण सुरुवात झाली. तर मोड येतील त्यांना. आता इथे त्या पडलेली मला भेटले. तर मोडतील. आपल्या इथेच किती भेटतील आडे. कुठे आपल्या आडे. कुठल्या आपल्या आड्यामध्ये ह्याच्यातच फेकल्यात ना आपण. अच्छा सगळ्या मी उचलल्या होत्या. ते काय तिथे आलेलं. कुठे भोपळा लावलेला आलाय. सुरण कधी लावलं सुरण. ते आपण काढला ना त्याचा तुकडा होता ना टाकला होता. आला होता तर आई बोलला ना बोलतो सालीला पण बोलतो कोंब फुटतो. काय रे शेरवा काय झाला. त्याला जायचं वाघ्या खेळायला. चिखलात नका जाऊ. तिकडे चिखल आहे मारतील तिकडे. बुवा आहे तिकडे. आलास भटकून आलास. वाघ्या कुठे गेला. या
झाली फेरी? काय नुसते धावतायत मगापासनं. हा, त्यांच्या पायाला थारा नाही अजिबात. चल मागे इथे, आता सगळा चिखलात ना लोळून आला असेल. इकडे वागू, ये इकडे. नुसतं त्यांचा आत बाहेर पूर्ण घरामध्ये चिखल चिखल दोघं जण करतात. चला इकडे या दोघांनी, चला इकडे या, मी खाऊ देते. चला चला खाऊ देते. चला चला, गुड बॉय. हा, पाय पुसते. चला चला, पाय पुसूया. चला 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 चला, इथे खाली बसा. लय दोघं जण आगाव झालेत, आगाव. हे गे बसा, बसायच्या ते पुसा. बाबू पुस. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर रुटीन बघा आपलं चालू झालेलं आहे. आज थोडीशी फक्त घाईघाई होती, कारण आज वार आहे सोमवार, आणि सोमवारची अशी लाईट जाते ना, त्याच्यामुळे जी काही महत्त्वाची कामं होती ती पटापट करून घेतलेली आहेत. पाणी आज येणार आहे, त्याच्यामुळे हंडे बिंडे बघा असे घासून ठेवले. तुम्ही बघितलं क्लिपमध्ये. म्हणजे आम्हाला असं वाटलं की लवकर येणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई. पण आत्ताच फोन आला की उशिरा येणार आहे. पण ठीक आहे, सगळं काम बघा झालेलं आहे. आता ना जरा एक बाहेर राऊंड मारूया. असं जरा म्हणजे घाईघाई होते, पण आपले कामं कशी पटापट होऊन जातात ना, त्याच्यामुळे असं काय वाटत नाही. ऊन बघा आलं आहे आता बाहेर चांगलं. इथे वाफा करून ठेवला आहे, तो म्हणजे पालेभाजी घालायचे ते करायचे. आता आत्ता का संध्याकाळी ते काय माहीत नाही, कारण चिखल ना भरपूर असं आहे ना. पाऊस कसा पडलेला आहे, पाऊस येऊन जाऊन आहेच सरी चालू. तर कुणाला तेव्हा म्हणाले की आत्ता नको करू, संध्याकाळच्या वेळेस कर, म्हणजे जरा ऊन बिन आलं तर माती जरा सुकेल ना, म्हणजे सगळा चिखल चिखल पायाला लागेल म्हणून त्यासाठी. हे बघा, हे ते समोर आपल्याला पालक आणि मुळा लावणार आहे, आणि बाकी काय पडवळ, शिराळी आणि दुधी हे ते लावायचं आहे. आणि काकडीसाठी थोडंसं वेगळा वाफा करायचा आहे, म्हणजे अशी जमीन हे कसं लेवल नाही केलं अजून, अजून वेड्याकडेच आहे. व्यवस्थित वाफे असे कसे काय करायचे आहेत. रातकिड्यांचा आवाज बघा. जसं आपल्याला बियाणं टाकायचं आणि त्या पद्धतीने वाफा करून घेणार. तर हे बघा, हे एक केलेलं आहे वाफा. काल संध्याकाळी कुणालच्या बाबांनी केलं, ह्याच्यामध्ये काहीतरी टाकले बियाणं, मला पण काय माहीत नाही. आता रोजून येईल तेव्हा माहीत पडलं. असं मस्ती. जाम मस्ती आली तुम्ही दोघांना. चला जेवायला देते. चला चला जेवायचं आता. गुड बॉय बनायचं. मी तुमचं जेवण आणत्या. एकदम गुड बॉय बनायचं दोघांनी पण. खाली बसायचं. किती मस्ती करणार, बस झालं आता. बसा खाली, गुड बॉय बना. बसा तिथे, बसा बसा बसा. तर आता नाश्त्याची बघा तयारी. शेंगदाणे भाजून ठेवलेत. साबुदाण्याची खिचडी बनवते. बरेच दिवस झाले बनवलेले नाही आहे साबुदाणे. आता सकाळी घाईघाईमध्ये भिजवले आणि कुकर लावला मी भाताचा, आणि बटाटी टाकायला विसरली कुकरमध्ये. त्याच्यामुळे बघा आता ही बटाटे काढून ठेवले, चुलीमध्ये टाकते. आणि वाघ्या शेरू यांचं पायाचं सूप, म्हणजे काल ना कुणाला जेव्हा घेऊन आले बाजारातनं पाय, ते काल शिजवले होते अर्ध्याने. आता परत त्यांना शिजत ठेवलं आहे, फ्रीजमध्ये होतं ना, त्यांना तर द्यायचं आहे खायला. आता हे थंडीतनं चांगलं असतं सूप वगैरे ना, थंडीतनं म्हणजे आता कसं पाऊस पडते ना, तर हे चांगलं असतं, थोडीशी एनर्जी. आणि टॉमॅटो घरातले संपले होते, ते काल येताना घेऊन आले. 2-3 दिवस खूप हालत खराब झाली, जेवण म्हणजे एक वस्तू संपली ना तर सगळं वांदे होऊन जातात. त्याच्यामुळे आता हे कच्चे टोमॅटो काढून ठेवले पिशवीमधनं. आता हे बाहेरच ठेवणार आहे, फ्रीजमध्ये नको, नाही तर पिकणार नाही मग. तर आता हे टाकूया चला चुलीमध्ये. चूल आपल्याकडे मस्त अशी पेटलेली आहे. हे बघा, पाऊस भरलाय परत. हे टाक जरा निखाऱ्यावर, टाक निखाऱ्यावर त्या. ऐ ग देवा, तळून म्हणजे बारीक हे करून पण चालले असते, पण म्हटलं चूल पेटते तर कशाला उगाचच, चुलीमध्ये पटकन होईल भाजून. आले शेट आले परत. नाही कुठे मी जात आहे. झालंय तुमचं जेवण, चला जेवायचं आता. ह्यांना दोघांना पहिला खायला जाते, मग गपचूप झोपून जातील. मग खायला देतलं. हां, मग त्यांना अशी भूक लागली ना का त्यांचं मग जीव हे होतं. मग बिचारे मग इकडं तिकडं फिरत बसतात, मागं मागं आपल्या फिरत बसणार.
मग बिचारीच बिचारे तुला आणि मला विकून खातील ते बिचारे. सकाळचा जाम मस्ती करून झालेली आहे. कधी कधी इतके हैराण करतात ना. कालचीच गोष्ट ते बोलायला म्हणाले ना, चिखलामध्ये लोरून आले होते. आता पोटाला भर पडली की पळून जाते तिकडे. नाही नाही, झोपतील आता. आता नाही कुठे जाणार. झाले खेळून, झाले सकाळपासून. कोळसा शिजवला, कोळसा कोणा बटाटा नाही शिजवला, कोळसा शिजवला. आमच्याकडे ना मगापासून नुसती मजा मस्करी चालले. माझी दोघं जण पण टेर उडवत आहेत. खरं ते बटाटा काय झाला, दोघं जण म्हणजे कोण, बाप बेट्या. काय हा बघा, हा एक इथे आहे. शिजलेला बटाटा आपसून गेला, आपसून गेला. नाही ते त्याचा शिजून झाला किंवा एवढा बारीक झाला एकदम. नाही नाही, तो करपवला कोणी, मी थोडी करपवला. चुलीजवळ बसलेला कोण. किती वेळा सांगितलं काढू काय मला काय, मी बोलो मला ज्ञान नाही म्हणून बोला. जे काय होतं ते जेवण करणाऱ्या माणसाला विचारणार ना आपण, काय बघ झाला काय, शिजला असेल बघ. नाही राहू द्या अजून कोळसा झाला. असू दे. हा, बटाटा करपला ना, त्याच्यावरून सगळ्या मजा मस्करी चाललेली आहे. आणि त्यात काय लाईट पण गेलेली आहे. जेव्हा लाईट जा आता जातेच आहे मी. हे बघा, लाईट गेली ना, त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. खिचडी टाकलंय फोडणीला, बटाटा करपला ना, त्याच्यावरून सगळी त्यांचं काय काय दोघांचं बोलणं चाललंय. असं म्हणजे मजा मस्करी असं. तशी बघा, मी काय केलं मग, दुसरा बटाटा आहे ना तुकडे केले मग, कारण मला आज बटाट्यावाली खिचडी खायची होती त्याच्यामुळे. आणि मग खिचडी फोडणीला घातलेली आहे. झाले आता जरा 1-2 मिनटं अजून जरा वाफ येऊ दिली का झालं. ते मला म्हणतात की तू पहिला नाश्ता दे, नाही तर मी आंघोळीला जाते. म्हटलं तुम्ही आंघोळीला गेलात तर अजून 1 तास जाईल, त्याच्यामुळे खा आणि मग जा, सांगितलं मी असं. हां, एक काम आमचं आज वेळेवर नाही झालेलं आहे, सगळं लेट झालेलं आहे. लाईट गेली ना, त्याच्यामुळे सगळी गडबड झालेली आहे. आणि सकाळी मी असं विचार केला होता की पटापट सगळं आवरून घेईन लाईटच्या अगोदर, पण शेवटी लेट झालंच आणि सगळी गडबड झालेली आहे. कपडे पण राहिले आणि सगळंच राहिलं, पाणी पण नाही आलं, सगळ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि आता कुणालचे बाबा वांगी काढतात बागेतले आपल्या. किती आहेत वांगे, आहेत का? म्हणजे दुपारला भाजीला होऊन जातील. असं कर, दाखव जरा ह्या साईडला किती काढले. आपण होणार नाही बारका. त्यांना खत पाणी करायचं ना ह्या रोपांना. आज पण आम्हाला करायचे खत पाणीची कामं, पण ती कधी संध्याकाळी करायची का, संध्याकाळी करणार आहेत. कारण आता ही माती आहे ना, भिजलेली आहे ना, मग ते पाय कसे चिखलामध्ये रुततात काम करायला गेलं का. आता बघा, दिवसभर असं थोडंसं ऊन जरी आलं ना, तरी मातीतलं पाणी जरा सुकतं आणि मग बरं पडतं. काढली सगळी. आता काय, चला आता नाश्ता करायला. कसले किडे आहेत ते, गोगलगाय नाही आहे ना, ते जमिनीतले किडे. ही आपली शिराळ्याची वेळ, जुनी वेळ आहे ती. आता चांगली झाली बघा पावसामुळे. त्याला खत घालायला पाहिजे तर ती फळं धरतील ना. तिकडे चला आता ही बघा, ही वांगी काढलीत, त्याची भाजी होईल दुपारला. आणि ही केळीची पानं काढून ठेवलीत जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी. तर असं सगळं टाईमपास सगळं आमचं चाललं आहे आज. रोज रोज काम करून पण कंटाळा येतो ना. कुठला करपलेला तुला पाहिजे? तुला करपलेली असते ती मला, करपलेली मला. थांब का, करप हवा आहे ना. लागलेलं असेल ते मला. ओके, तर मस्त अशी जोरदार पावसाची की नाही सर येऊन गेली. म्हणजे ज्या वेळेस सर्वजण नाश्ता करायला बसते ना, तेव्हा पाऊस आहे ना जोरदार की नाही असा चालू होता. आजचं वातावरण तुम्ही बघितलं ना घरातलं, असं वातावरण की नाही असतं नेहमी, पण कधी तुमच्याशी जास्त असं शेअर करता येत नाही, कारण कामाच्या व्यापामध्ये असते मी. आज म्हटलं हे पण थोडाफार तुमच्याशी शेअर करूया. आता इथे बघा, सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला, कुणालचं ऑफिस चालू झालेलं आहे आणि कुणालचे बाबा गेले होते आंघोळ करायला. आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहेत गहू साफ करायला,
काल अर्धे गहू साफ करून पीठ दळून घेतला आणि आज अर्धं करायचं होतं. काल थोडासा वेळ की नाही माझ्याकडे कमी होता. आज म्हटलं सगळं निवांत चाललेलं आहे, तर आज म्हटलं हे पण काम करून घेऊया म्हणजे पूर्ण होऊन जाईल. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस चक्की लावायची होती. आता काही लाईट नव्हती, दिवसभर बघा लाईट नसणारच. म्हणजे लाईट नसली ना की कामं कशी सगळी रेंगाळत चालतात, म्हणजे वेळेत असं काही होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं जी काही कामं आहेत ना छोटी मोठी घरातली पण सगळी करून घेऊया आणि मग बाकीचं जे काही काम आहे ते म्हटलं संध्याकाळच्या वेळेस होऊन जाईल. सकाळची संध्याकाळ झाली तरी अजून काही लाईट आलेली नाही. माझे ढिगभर कपडे बघा धुवायचे पडलेले आहेत आणि आज कपडे सुद्धा सोमवार ठेवायला सांगितलेले का मला सांग. सोमवारचा प्रश्न नाही, पण कपडे पण जास्त होते ना, नाहीतर मी हाताने धुणार होती. पण इतके कपडे आहेत ना आणि वेळ पण माझ्याकडे आज कमी होता. म्हणजे कपडे धुवत बसले असती तर परत गेला असा 1-1.5 तास. त्याच्यामुळे मग लाईटची वाट बघते. आता कधी लाईट येते काय माहिती. 5 वाजता येते म्हणून सांगितलं ना, कुठे अजून आले. 5 वाजून गेले अजून लाईटीचा पत्ता नाही. अशा सगळ्या कामाचा सगळा गोंधळ झाले. चक्की पण लावायचे, गहू साफ करून ठेवलेत पण चक्की पण आता लावून घ्यायचे. आणि आता इथे बागेतलं काम आपलं नेहमीचंच रुटीन बघा चाललेलं आहे. सध्या सगळं सेम टू सेम चालू आहे, पण काही हे नाही आमच्याकडे, ऑप्शन नाही. आमचं काय रुटीन, आमचं जीवनच हे आहे. काय हळतं सध्या बघा. आता हे पाऊस वगैरे चालू झालेला आहे, त्याच्यामुळे पटापट ही सगळी कामं ना आपल्याला आटपून घ्यायचे. आणि एकदा सगळं बियाणं वगैरे लावून झालं का मग आपण थोडंसं जरा वेळ काढून वेगळं काम करू शकतो, असं सगळं आहे. पण हे पटापट नंतर काम तुला हे वाढणार रान काम. हां, नंतरला पण कामं आहेत भरपूर. पण सध्या हे बियाणं लावायचं आणि भाजीपाल्याचं सगळं ते करायचं. नंतरला मांडव घालायचा. आता ह्या बिया वगैरे रुजल्या की नंतर मांडव घालावं लागेल. ते पण आम्हाला जमत नाही, ते पण वेडंवाकडं आम्हाला जमतं. पण आता हळूहळू म्हटलं शिकूया, ह्या वर्षी जरा व्यवस्थित करूया. त्याचं काय सकाळीच कुणाच्या वाद म्हणत होते की ते आणायचे, काय त्याला म्हणतात ते चिवे ना, चिवे आणावे लागतील. हां, ते काय करूया आता. बघून म्हटलं शिकूया आता. 2-3 वर्ष जे काही वेड्यावाकडं केलं होतं ना, आता जरा म्हटलं चांगलं करूया असं. तर काय केलं तर दाखव चल. माझा वाफा तू बनवायचा. आता तू तर बोलते माझा मग तू बनवणार ना. नाही, मला पालेभाजीसाठी माझा सेपरेट वाफा पाहिजे. मला मुळा लावायचा आहे आणि पालक लावायचं आहे. कुठे मला जागा तर सांग, ते मी बोलते. जरा उभी राहा करू. आता हे आहेत ना, हां, यात एक इथे मारला ना, अजून इथे करणार. हां, झालं काम. म्हणजे बाजूचे आहेत ना, सर्व पालेभाज्या लावून घ्या. आणि मग भेंडी ते कोपऱ्याने भेंडी टाक. नाही, भेंडी इथे नको, सगळं गच्चड नको. कसं होईल? नाही, वेलींचा गच्चड होतो. भेंडी एक साईडला लावायची खुल्या जागेवरती. तिकडे आपल्याकडे जागा भरपूर आहे, जागेची काही कमी नाही आपल्याकडे. इथेच सगळं नको. एक काम करते ना, हे इथं हे 3 वाफे झाले ना. कसले हे काय टाकायचं, काकडी विकडी सगळं ना, हे शिराळी बिराळी आणि दुधी बिधी. आणि मग इथे ह्या साईडला मग मी पालेभाजी लावते. इथे मुळा आणि पालक ह्या साईडला चालेल. हे पण खुल्लं आहे ना इकडे. तिथे नको, तिथं पाणी येतं वरनं वाहून. काय वाहून पाणी येणार नाही. वाहून पाणी आलं तर कधी वाईट होत नाही. इथं मी बघितलेलं आहे. हे बघा, या साईडने पावसाचं पाणी असं वाहून येतं आणि मग इथे जमा होतं. म्हणून त्यांना मी सांगितलं जरा उंच वाफा करा, म्हणजे आपलं बियाणं खराब नको व्हायला. गेल्या वर्षी खूप आपलं बियाणं खराब झालं होतं अति पावसामुळे आणि पाण्यामुळे. त्याच्यामुळे जरा ह्या वर्षी जरा डोकं लावून करायचं असं ना. बिया खराब कशाला करायचं. अजून दुसरा वाफा करतो काय तो पण इकडे तुझं काम करतो. इथे अजून एक कर, तिसरा करतो. काकडी इथे नाही लावायची ना. आता ह्याच्यामध्ये इथे घेणार. ह्याच्यामध्ये काय लावलंय? ह्याच्यात काय लावलं? हे 2-4 बिया मिक्स टाकल्यात. काय पडवळ काय त्यातल्याच बिया. ह्याच्यामध्ये पडवळ टाकूया, इथे दुधी टाकूया आणि शिराळी पाहिजे ह्याच्यात टाकता एखादी. हाय ते बरोबर आहे. काय करायचं, दुधी आणि पडवळ 2 झाले. मग बस 3-3, 4 टाकले. कधी कधी बिया रुजत पण नाही ना. जास्त टाकायला काय फरक पडत नाही. असं वाटलं जास्त एखादी काढून पण आपण टाकू शकतो. समजलं का? बिया काढा बिया ऊन बिन सगळं बरोबर आहे. तर वाफे बघा झालेत तयार करून. हा वाफा मी तयार केला आहे आणि तो पण अर्धा मी केला आणि बाकी आता कुणालच्या बाबा करतात. कारण लाईट आली ना, म्हणून मग ते कपडे आता मशीनमध्ये मी टाकून आले. आणि हे बघा, हे वाफे आता असे तयार केलेले आहेत. त्यात शेण टाकलं आहे भरपूर असं. आणि हे कुठलं खत आहे टपामध्ये आहे ते? सेंद्रिय खत, जे आपण झाडांसाठी पण आणलं आहे ना. मग ह्या वाफ्यामध्ये पण थोडं टाकलं आहे. म्हणजे सगळं कसं ऑर्गॅनिक आहे आपला भाजीपाला. आता तुम्हाला मी दाखवते बियाणं. आपला बघा बियांचा डबा. हे बियाणं सगळं जुनं आहे गेल्या वर्षीचं. हे काकडीचं बियाणं, यात मिरची, हे चिबूड,
हे वालीच्या शेंगा, भेंडी. आता हा पालक आपल्याला लावायचा इथे, म्हणून पालक साईडला करून ठेवलं आहे. आणि हे काल भिजवलेलं बियाणं ना अर्धं लावलं, अर्धं बाकी आहे. शिराळी, दुधी आणि पडवळ ते आता लावायचं आहे. आणि अजून थांबा तुम्हाला मुळ्याचं बियाणं दाखवते आम्ही. टॅमॅटो पण हवं आहे ना, हे टॅमॅटोचं बी आहे ते पण काढून ठेवते. ते साईडनी रोपं तयार करण्यासाठी फक्त टाकायचं आपल्याला. हां, आणि हे बघा हे मुळ्याचं बियाणं. म्हणजे इथे पालक लावला तर तो समोरचा वाफा आता कुणालच्या बाबा करतात ना, तिथे मुळा लावायचा. हां, आपल्याला फक्त खाण्यापुरतं, जास्त असं काय नाही. आपल्याला घरात खायला मिळायला भरपूर झालं असं. तर अशा पद्धतीने सगळे वाफे तयार करून आता त्यात बियाणं लगेच आहे ना लावून घेणार. आत्ताच लावायचं ना सगळं. तर चला, व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. आवडला अशा जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.